नागपुर के महाल क्षेत्र में मंगलवार देर रात हथियारबंद युवकों ने सरेआम उत्पात मचाकर दहशत फैलाने की कोशिश की। शिवाजी पुतला चौक से रामकुलर चौक के बीच 12 से 15 युवक तलवारनुमा हथियार लेकर घूमते रहे और सड़क किनारे खड़े वाहन में तोड़फोड़ की। करीब दर्जन भर वाहन क्षतिग्रस्त हुए। सूचना मिलते ही कोतवाली थाने की पुलिस टीम और उपायुक्त राहुल मदने मौके पर पहुंचे। इलाके में तत्काल कड़ा पुलिस बंदोबस्त तैनात किया गया। पुलिस ने 3 युवकों को हिरासत में लेकर पूछताछ शुरू की है। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू के दौरे के पहले हुए इस घटना से शहर में हड़कंप मच गया है और सुरक्षा व्यवस्था पर सवाल उठ रहे हैं। घटना गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गाडीखाना जोडीपुरा या ठिकाणी 11:15 ते 11:30च्या दरम्यान काही मुलांनी येऊन गाडी तोडफोड केली। याच्यामध्ये आम्ही 3 मुलांना याच्यामध्ये ताब्यात घेतलेलं असून याची पार्श्वभूमी जर पाहिली, याच्यामधले आरोपी आणि काही तरुणांमध्ये मुलीच्या प्रकरणावरून या ठिकाणी वाद झालेला होता 3-4 महिन्यापूर्वी। त्या वादातून जे आरोपी आहेत हे आरोपी त्या सदर मुलाचे घर शोधण्यासाठी सदर एरियामध्ये गेलेले होते। त्या एरियामध्ये गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी गाड्यांची तोडफोड केलेली आहे। त्याच्यामध्ये काही हिंदू बांधवांच्या गाड्या फोडलेल्या आहेत, काही मुस्लिम बांधवांच्या याच्यामध्ये गाड्या फोडलेल्या आहेत आणि सदर मुलांचा हा जो वाद आहे या वादाची पार्श्वभूमी ह्या एकमेकाच्या मैत्रिणी आहेत। त्या मैत्रिणीच्या कुठेतरी एकमेकाच्या अफेअर्समधून हा वाद उद्भवलेला आहे। इंस्टाग्रामवरून हा वाद उद्भवलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे तरुण होते जवळपास 12 तरुण या ठिकाणी निष्पन्न होत आहेत। त्याच्यामधले 3 मुलांना आम्ही ताब्यात घेतले आहे। त्यांच्याकडनं चौकशी ही माहिती मिळाली आहे। याच्यामध्ये कोणताही हिंदू आणि मुस्लिम असा कोणताही या ठिकाणी वाद नसून त्याच्या अनुषंगाने आमच्याकडून सर्वांना विनंती करण्यात येते आपल्या मार्फतीने की या ठिकाणी कोणताही हिंदू मुस्लिम वाद झालेला नाहीये किंवा तो अँगल नाहीये। याच्यामध्ये या मुलीच्या प्रकरणावरून झालेला हा वाद असून सदर वादामध्ये अद्याप आम्ही झालेल्या प्रकरणामध्ये 3 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू आहे। ज्या मुलांमध्ये वाद होता त्या मुलांचे नाव काय समक्ष आले आहे की काय होतं की जे नाबालक मुलं आहे काय? याच्यामध्ये जे मुलं आहेत त्यांची वय मायनर आहेत। पूर्वीचे काही लोकांचे वादाचे यांच्यावरती गुन्हे पण आहेत। त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावरती कारवाई करत आहोत आणि निश्चितच याच्यामध्ये आम्ही सर्वांना ताब्यात घेऊ।